मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना भगवान शिवजींची स्थापना करायची। मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पंढरीतले मालक 7व्या अवतारात समुद्राच्या तीरावर भगवान शिवजींची स्थापना करायची। शिवपुराण चालू ना, आदरणीय संतोष महाराज ज्यांच्या मुखारविंदातून ऐकता तुम्ही। मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र शिवजींची स्थापना करायची ठरली समुद्राच्या तीरावर। काम किती विचित्र बघा, दोघच होते सोबत, शेषशाही लखनलाल आणि पंढरीतले मालक प्रभू रामचंद्र, दोघ जण आहेत। दोघं एकांतात बसल्याच्या नंतर विषय झाला, लखन मी नाही म्हणत बरं, रामचंद्र म्हणतात, जी दादा भगवान शिवजींची स्थापना करायची आपल्याला, मग आपल्याला सामुग्री लागेल। आता हवन चालू आहे, यज्ञ चालू आहे इथं बापू, किती तीळ लागतील, किती जव लागतील, किती अक्षता लागेल, किती सुपाऱ्या, किती हळकुंड, किती बदाम, किती खोबरं, किती खडी साखरेचे खडे, हे सगळं लिहून दिलं भूदेवांनी। गावरान तूप किती असावा, बसणारे कसे असावा, आवती टाकताना धोत्राच्या आतून तंबाखू चोळून नको खात जाऊ सोमळ्या, जळून जाशील त्या होमात। हो, तिथं नाही जळायचास, तितका पुण्यवान आहेस का तिथं जळायला, ते नंतर फुकीत आहे। विठाला 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 मर्यादा आहेत, पद्धतशीर आहेत, सगळं साहित्य। दोघांनी विचार केला आपल्याला प्रभूची स्थापना करायची शिवजींची। लखनलालजीनं सांगितलं, प्रभू आपण अष्टमा सिद्धीला सांगितलं तर सगळी सामुग्री तयार होईल। मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं आपण वनवासात आहेत आणि वनवासातल्या व्यक्तीनं सिद्धीची मदत घ्यायची नाही, नियम आहे। आपण वनवासात आहेत, नाही घ्यायची मदत, नियम आहेत आपल्याला, आपण त्या चौकटीत आहोत, आपल्याला नाही मदत घेता येणार। ठीक आहे दादा। प्रभू रामचंद्रानं सांगितलं, लखन सगळ्यात मोठी अडचण आहे, आपल्या प्राण प्रतिष्ठेसाठी भूदेव कोणाला बोलवायचंय, ब्राह्मण कोण आणायचं आहे, कोण आहे ब्राह्मण? विद्वान पाहिजे आपल्याला, त्याला ज्ञान असलं पाहिजे कर्मकांडाविषयी, श्रद्धा असली पाहिजे त्याची, असा व्यक्ती आपल्याला पाहिजे। हे सगळ्या चर्चा 10-5 मिनिटं झाल्याच्या नंतर मारुतीराय सुद्धा ऐकत होते, पण मारुतीरायच्या बाजूला सर्वात मोठी एक वयस्कर व्यक्ती बसली होती, त्या व्यक्तीचं नाव होतं जामवंतजी। काम किती बेकार याच्यावर सांगतो हा, किती हरामखोर आहे काम्या। या काम्यानं चांगल्या चांगल्याची घरं फुकली त्या बेट्यानं, लय भडवाय काम्या राजू, यानं चांगल्या चांगल्याची वाट लावली या काम्यानं। आणि मग कोण भूदेव कानायचा आहे? जामवंतजीनं सांगितलं, प्रभू सामुग्रीची काळजी करू नका आणि ब्राह्मणाची चिंता करू नका, दोन्ही गोष्टी मीच आणतो। प्रभू रामचंद्रानं सांगितलं, जामवंतजी, कारण जामवंत रामायणात जामवंता इतकं वयस्करच कोणी नव्हतं, असं मी नाही सांगत, पुराण सांगतंय, माझ्यावर नका विश्वास ठेवू, पाहावे पुराणी विचारून। आणि कधी कधी काय माहितीये का, आम्ही जे बोलतो का हे तुम्ही घरी गेल्यावर तपासलं पाहिजे, तर तुम्ही सुधारता, आणि तुम्ही सुधारले तर आम्ही नीट कीर्तन करू, नाही तर मग आम्हाला तर मग असंच। तुम्ही सुधारणं गरजेचं आहे, श्रोता सुधारणं गरजेचं आहे, तरी आम्ही नीट रस्त्याने चढू, आणि तुम्ही जर नाही सुधारले मग चाललं आमचं, याचं पाप तुम्हाला पण असतं। मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं, जामवंतजी आपण कोण ब्राह्मण आणणार, आणतो तुम्हाला रुचेल पचेल झेपेल आवडेल, हे बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, आवडेल असा घेऊन येतो। उड्डाण केलं, लंकेत पोचले। राज दरबारात जामवंतानी प्रवेश केल्याबरोबर 65 खुर्च्या उंच, 65 पायऱ्यापेक्षा उंच असं सुंदरसं सिंहासन होतं सोन्याचं। त्या सिंहासनावरचा राजा कोणालाच खाली आला नव्हता, कोणालाच नाही। तो खाली आलाय एका अस्वलाला बघून। अस्वल म्हणजे जामवंतजी, कुळात अस्वलाचे होते।
ऋषाच्या कुळात होते, अस्वलाच्या कुळात. 65 पायऱ्या ओलांडून सोन्याचं सिंहासन ओलांडून खाली आले. एक सांगू राजे हो, त्या 65 पायऱ्यापैकी 9 पायऱ्या विशिष्ट होत्या. 9 पायऱ्या विशिष्ट होत्या. त्या 9 पायऱ्यापैकी मंदिरातले मालक सुद्धा एका पायरी खाली होते. माझी लायकी नाही त्यांच्या विरोधात बोलायची, पण रामायण सांगते भगवान शनिदेव सुद्धा एका पायरी खाली होते. काय राजा असेल होते, त्याला ग्रहाची सुद्धा किंमत नव्हती गुरुजी. इतकं वश केलं तर त्या राजाने, इतकं वश केलं तर इतकं वश. तार 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 खाली आलेला आहे. जीवनात कोणाच्याच पुढे न वाकणारा लंकेचा राजा रावण जामवंतजीच्या पायाला हात लावणार तेवढ्या अवकाशात हात उचलला. राजे काय आमच्यासारख्या पशुचं दर्शन घेता? लंकेश मी पशुए पशुए रीस आहे, मी अस्वले लंकेश. काम किती हरामखोर सांगतोय. मग कामाच्या जर लांब. काम म्हणजे तुरी कापणं, गहू कापणं, बराची काढणं हे नाही. काम म्हणजे वासना. विठाला विठाला कधीच न वाकणारा रावण वाकू लागला. पायाला स्पर्श करत होता, हात लावू दिला नाही. एक जणाने विचारलं, जामवंतजीच्या पाय का पडत असेल रावण? रावणाच्या आजोबाचे मित्र होते जामवंत. आणि जामवंतजीनं राजकारणात रावणाच्या आजोबाला फारसं मार्गदर्शन केलं. म्हणून रावणाचे आजोबा रावणाला जामवंताविषयी फारच मोठं सांगायचे. योग आलाय, आपल्या आजोबाला मदत करणारी व्यक्ती आज आपल्याला भेटली. प्रणाम काकाश्री. काय सेवा करू? नकोय काय? बसता का सिंहासनावर? नाही, आम्ही जंगलातली माणसं आहेत. आम्हाला सोन्याची सिंहासन काय करायची? सामान्य चपला की कोळी. आम्ही जंगलातली माणसं आहेत, रानटी माणसं आहेत. आम्हाला ते सिंहासन नकोय. माझं एक काम आहे. रावणानं सांगितलं, आणि तुमचं काम सांगायला तुम्ही स्वतः आले? मला चिठ्ठी पाठवायची असती, मी काय काम आहे ते विमानात पाठीला असतं. मोठी माणसं असतात. जामवंतजीनं सांगितलं, नाही काम आहे. काय काम? भगवान शिवजींची स्थापना करायची. रावण 20 डोळ्यानं रडत होता. कारण रावणाचं आराध्य दैवत, गोड सदैवत कोण असेल तर भगवान शिवशंकर होते. रडू लागला रावण. जामवंताने विचारलं, लंकेश रडता? रावणानं सांगितलं, काका दादा काय पदव्या लावता येतील तितक्या. माझ्या अंतःकरणाच्या मंदिराची स्थापना आहे. माझ्या हृदयाची प्राण प्रतिष्ठा आहे. भगवान शिवजी माझं हृदय हृदय. चला कधी करायची? मुहूर्त काढलाय का? होय. जामवंतानं सांगितलं, लंकेश एक बोलू. भगवान शिवजीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी तुम्ही येणार आहात ते मला माहित आहे, पण यजमानाचं नाव ऐकलं येतान का? कोण आहे यजमान? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र यजमान आहेत. 10-5 सेकंदापुरता चुप बसला रावण. अरे अरे, आपला यजमान तर विरोधक आहे. त्याचं ना आपलं तर विस्तू वाढवा जात नाही गुरुजी. प्राण प्रतिष्ठा अंतःकरणाची, पण यजमान विरोधक आहे. कसं जायचंय? पण महाराज रावण ज्ञानी होता. ज्ञानी होता रावण. काही ठिकाणी मी चांगलं म्हणत नाही त्याला. ते वारकरी संप्रदायाचा आधार घेऊन, वारकरी संप्रदायाने रावणाला जुमानलं नाही का? बघा, ऐका एखाद्या कीर्तनात सांगितलं असेल. पण रावण ज्ञानी आहे. रावणानं सांगितलं, माझ्या आजोबाच्या वयाचे आहात तुम्ही. माझ्या आजोबाला मार्गदर्शन करण्याचं फार मोठं योगदान तुमच्या जीवनात आहे, आणि त्याच्यातून मी उतराई होऊ शकत नाही. पण तुम्ही माझ्याकडे काम घेऊन आलात,
अयोध्येचा राजा राम विरोधक जरी असेल तरी तुमच्यामुळे प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणणार, पौरोहित्य मी करणार. रावण तयार झाला. ऐका न पुढचं. आता किती आनंद वाटावा, पण थोडीशी मनात शंका होती. आणि रावणानं विचारलं, महाराज काय राहिलंय सांगायचं? काही नाही, माझ्या रामचंद्राला भगवान शिवजीची स्थापना करायची, पण पूजेचं साहित्य काय काय लागेल? परवडायसारखं पाहिजे ना, परवडायसारखं. कुंकू किती म्हणले? पाव किलो बस होते, कारण कोणीच लाईत नव्हतं. बदाम किती? तर 24 किलो. कसं परवडायचं मला सांगा. रावणानं विचारलं, तुम्ही ह्या सामानाच्या बाबतीत इतका खेद शंका का? काही नाही, जसं तुमचं शिवजी दैवत आहे तसं माझं दैवत राम आहे, आणि ते राज्यात नाही, ते जंगलात आहे, घरी नाही. महाराज काय रावण विद्वान असलो गुरुजी. रावणानं जामवंताला सांगितलं, काका ज्याचा यजमान जंगलात आहे त्याचं साहित्य पुरोहितानं पुरवायचं असतंय. ज्याचा यजमान जंगलात आहे, ज्याचा यजमान संकटात आहे, ज्याच्या यजमानाजवळ काहीच नाही, त्याचं साहित्य पुरोहितानं पुरवायचं पाहिजे. हे त्रेता युगात रावणानं नमूद केलं. सरदार जी सरकार, साहित्य भरा. विमानात साहित्य भरलं, पूजा मांडल्या गेली. रावणानं स्वतः एका पत्नीला सांगितलं, हे प्रिय, 3 बावण्या चंदनाचे पाट देऊन टाक. कोणाच्याही बापाला नव्हते ते. रावण ठराविक ठिकाणी नेत होता, एक कुठेही नेत होता त्याला बसायला. एक पुन्हा नाही. आज 3 टाकलेत विमानात, आणि 3ही पाट 2 यजमानाला आणि 1 स्वतःला. पूजा मांडली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र त्या पाटावर बसले, एका पाटावर रावण बसलेले. आता रावणाला आव जाऊ बोलतो बरं का, इतक्या पुरतं. येरी तर मी त्याला रावणे म्हणतोय. एका कामा करता फक्त वारकरी संप्रदायामध्ये स्वतःची पत्नी वगळता जगात कोण्याही जातीची बाई दिसली की तिला माय म्हणायचं, तो भारतातला 1 नंबरचा महाराज. आणि रावण या मार्कात नापास झालता, म्हणून वारकरी संप्रदाय रावणाला मोजित नाही. इथं मार्क गेले रावणाची चुलीत. रावण महाराज बसलेले आहेत, प्रभू बसले. रावणाने पुन्हा 14 विमानापैकी 1 विमान अशोक वाटिकेत पाठवलं. त्या विमानामध्ये रावणाच्या 6 पत्न्या बसल्या, मंडोदरी वगळता. मंडोदरी नव्हती त्याच्यात, त्याच्या 6 पत्न्या बसल्या. आणि रावणानं काय काय शिकवलं असेल त्यांना, जाऊन सांगितलं, सीतेला या विमानात आणा. त्या विमानात सीता आईसाहेब बसल्या. विमान पुन्हा समुद्राच्या तीरावर पूजास्थळी आलं. त्या विमानातनं खाली उतरल्या. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला शंका होती, मला यजमानाच्या पाठावर बसविलं आणि यजमानाचं लग्न झालेले, आता ह्या पाठावर कोणाला बसविते? ह्या पाठावर कोणाला बसविते? तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी रावणाला एकच प्रश्न केलता, भूदेव नाव नाही घेतलं, ते बी लय बहादर हो महाराज, त्याचे इतकं डोकं कोणाला आहे का? देव चतुर 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 जाणून अंतर वर्ततसे जाणून अंतर वर्ततसे अंतर वर्ततसे जाणून अंतर वर्ततसे जाणून अंतर वर्ततसे चतुर देव चतुर जाणून अंतर वर्ततसे जाणून अंतर वर्ततसे जाणून अंतर वर्ततसे देव
जानोनी अवतारावर तसे जानोनी अवतारावर तसे जानोनी अवतारावर तसे काय चतुरे माझा विटेवरचा मालक मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. रावणाला लंकेश राजा वगैरे काहीच पदी नाही. भूदेव यजमानस्तस्तानवत शह मला स्थानवत केले सभार्या सस्थितायाम. पण या यजमानाला बायको आहे. हे आसन कोणासाठी? रावणानं सांगितलं कळेल यजमान. ते पण लय रगील राम म्हणलंच नाही. ते का साधं होतं का? ते बी लयच रगील. तेही राम म्हणलंच नाही. यजमान कळेल. तितक्यात विमान येऊन आदळलं आणि रावणाची 6 पत्न्यापैकी 2 पत्न्या खाली उतरल्या आणि सीताई साहेबाच्या दंडाला धरून त्या आसनावर बसविलं. त्यावेळेला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे डोळे रडत नव्हते. रावणाच्या विद्वत्तेची कदर करून प्रभू रामचंद्राचं हृदय रडत होतं. हृदय काय विधवा आणि रावण, काय पुरुषार्थ हे रावण, काय धर्मनिरपेक्ष हे रावण, काय कर्मकांडातला अस्खलित विधवा आणि रावण. हृदय रडत होतं. हृदय हृदय बऱ्यापैकी प्रकारे. नंतर आता दक्षिणा काय द्यावी? जंगलात आहे. संकल्प सोडायचा. काय दक्षिणा द्यावी? रावणानं सांगितलं यजमान, ज्याचा यजमान जंगलात आहे त्याची दक्षिणा बी पुरोहितानच द्यायची, त्यानंच घ्यायची. काय डोकं असलो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला वाटलं युद्ध न करता सीता भेटलीच, काम जमलं. नाही, दोघाची गाठ सोडल्याबरोबर पुन्हा सीता विमानात आणि अशोक वाटिकेत नेऊन. बापू प्रभू रामचंद्राने विचारलं, भूदेव माझी पत्नी मला प्राप्त झाली नव्हती, मी पूजे करता आणली होती. ज्याची बायको जिवंत आहे त्याला बिना एकट्याला बसताच येत नाही. माझ्या शिवजीनं मला मान्य केलं नसतं म्हणून मी पूजेपुरती आणली, आता नाही. कालांतराने रावण मृत्यू पावला. यमधर्माच्या दरबारात रावणाला अधिष्ठान प्राप्त झालं. मंदोदरीची खना नारळानं वटी यमधर्माच्या धर्मपत्नीने केली. महाराज वैकुंठातनं दोन्ही देवता पाहत होत्या. लक्ष्मी आईसाहेब पाहत होत्या आणि विटेवरचे मालक सुद्धा पाहत होते. रावणाचा पुरुषार्थ पाहून जगाचा बाप रडत होता. आईसाहेबाचं अंतःकरण रडत होतं. प्रभू मी अशोक वाटिकेत असताना सुद्धा पूजेसाठी लंकेशानं इथपर्यंत आणलं. हे दोन्हीचा कर्तव्याचा भाव रडत होता. पण सीताई साहेबांनी सहज एक वाक्य वापरलं, मारला का? मारला कशा करता? विश्वाच्या बापानं सांगितलं, सीते मला विचारू नकोस, तू श्रुतीला विचार. आणि न्याय श्रुतीकडे असतो. श्रुती जगातली पहिली पत्रकार. आणि श्रुतीला ज्या वेळेला लक्ष्मी आई साहेबांना विचारलं, माय माझ्या मालकासाठी एवढं काम रावणानं तिथं गोड करावं तरी मारला का? श्रुतीनं सांगितलं, आई साहेब याचा काम उतवालता. पहा त्या रावणा काय झाले. किती मोठा रावण. परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग, दशशीर रावण के गये पर नारी के संग. इतका काम आहे चित्र, इतका काम आहे हरामखोर, ज्याच्यासाठी देवाचं अंतकरण रडावा. पण त्याच देवानं कामाचा गुरुळा घेतलेल्या रावणाला 2 वाजून 18 मिनिटाला आपटू आणलं. इतका कामी चित्र. विठ्ठला विठ्ठला कामानं चांगल्यांची फजिती केली. कामाजी कोतवालयाने नाडिले बहुतासे, कोतवालयाने नाडिले बहुतासे. हरिहराचे अब्रू घेसी भय नाही त्यासे, हरिहराचे अब्रू घेतो भय नाही त्यासे. जमदग्नी दुर्वास नाडिले महान ऋषी,
फौजदार तो हे मिळाला त्यासी माय बाप दोहार काया पुरीचा दोहार माय बाप दोहार काया पुरीचा दोहार माय बाप दोहार काया पुरीचा दोहार माय बाप दोहार काया पुरीचा कामाजी कोतवाल याने नाडीले बहुताशी हरी हर हे कॅमेरेवाले हो तुम्हाला धन्यवाद हिशोबात टायटल टाकी जा एकटा तर भोळा गिरगावकर तुम्हाला लावू देतो टायटल व्यवस्थित टाक जा रे देव तुमचं चांगलं करीन राजू विठाला विठाला उपस्थित श्रोते जनार्दनांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो नाक घाशेपर्यंत प्रणाम करतो तुम्हीच आमचे देव आहात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती तुम्हाला प्रणाम करतो अभंगावर येतो काम क्रोध नाही अंगी राजे हो ज्यानं काम जिंकला त्याच्या इतका जगात माणूसच मोठा नाही ज्यानं काम जिंकला का त्याच्यासारखा जगात माणूस कोणी मोठा नाही एक लक्षात ठेवा सोपं उदाहरण सांगतो शनिदेवाचे मंदिर नाहीत असे हजारो गावं सापडतील भारत देशात हजारो भगवान शिवजीचे मंदिर नाहीत असे महाराष्ट्रात भारतात हजारो गावं सापडतील सगळ्या गावात शिवजींचे मंदिर नाहीत हजारो गावं सापडतील विश्वाच्या मालकाचे पंढरीनाथाचे मंदिर नाहीत असे कितीतरी गावं सापडतील जगदंबेचे मंदिर नाहीत असे कितीतरी गावं सापडतील गुरुजी भगवान गणेशाचे मंदिर नाहीत असे कितीतरी गावं सापडतील पण मारुतीरायाचं मंदिर नाही असे जास्त गावं नाही सापडायचे एक अर्धा धरणातल्या खड्यासारखं सोडून द्या शक्यतो मारुतीरायाचं मंदिर नाही असं गावच नाही वस्तीवर पण मारुतीरायाचं मंदिर त्यांनी विचार केला बब्यास लग्न झाल्यावर कुठून याचं पाया पडायला कारण त्याच्या पाया पडल्याशिवाय तुमच्या आमचे संसारच नीट थप्पील लागत नाही मग प्रत्येक गावात मारुतीरायाचं अधिष्ठान का कशा करता कारण विश्वाच्या पाठीवर काम जिंकणाऱ्या ठराविक लोकांपैकी एक नंबरचा कोण असेल काळ घातला तो क्या बात आहे काळ घातला तो दडी बांधवडी काम बांधवडी काम बांधवडी काम बांधवडी काळ घातला तो काळ घातला तो दडी काम बांधवडी काम बांधवडी काम बांधवडी काम बांधवडी काळ धोत्रीत हाणलं कामाच्या काळाच्या काय ताकद महाराज कामाची नाही ते क्रोधाची कैसा काय कामावर जय प्राप्त केला ते मारुतीराय आणि विश्वाच्या पाठीवर काही ठराविक लोकांची यादी त्याच्यातलं एक नंबरचं व्यक्तिमत्व काम जिंकणारं कोण असेल
तर ते मारुतीराय आहेत. एक जण म्हणला मारुतीरायनं अंजनी सारखं प्रत्येक स्त्रीला मानलं, मी सुद्धा मानलंय, मग मारुतीरायाची बरोबरी मला कस काय नाही? श्रुतीशास्त्रानं सांगितलं मारुतीरायनं कामाला जिंकलं, तुम्ही कामाला जिंकलं, पण तुम्ही लक्ष्मीला नाही जिंकलं. तुम्ही पाया पड्यावर पैसे घेतात, मारुतीराय घेत नव्हते. खिसात नाही न, शर्टत नाही न. 14 लोकांच्या व्यतिरिक्त तुकोबाराच्या अभंगात कोणीच बसत नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. त्या पुत्र घोडे दाराधन, पुत्र घोडे दाराधन, पुत्र घोडे दाराधन. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. पुत्र घोडे दाराधन, निज पुत्र थोडे दया नावडे. ऐसा कोणी दावा दया नावडे. ऐसा कोणी दावा हे जया नावडे. बाराजी माया नाही सुटली, नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया, भस्मदंड छाया तरुवराचे. भीष्माचार्य पण एका अंशत गुंतले. कामाच्या बाबतीत फार बाजूला सुटले, पण थोडासा घरच्या लोकांशी मोह समर्पित केला. एक मी सांगत नाही, पुराण सांगते, कशातच न गुंतलेली व्यक्ती मारुतीराय. म्हणून त्या व्यक्तीचं दर्शन घेतल्याशिवाय पापेचे सुद्धा संसार सुरळीत होत नाहीत. काम जिंकण्याची ताकद आहे नराची यादीत. चला पुढे. किती कामी चित्र, कडक करा आवाज. किती कामी चित्र, किती काम. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना भगवान शिवजींची स्थापना करायची. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पंढरीतले मालक 7व्या अवतारात समुद्राच्या तीरावर भगवान शिवजींची स्थापना करायची. शिवपुराण चालू आहे ना. आदरणीय संतोष महाराज यांच्या मुखारविंदातून ऐकता तुम्ही. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र शिवजींची स्थापना करायची ठरली समुद्राच्या तीरावर. काम किती विचित्र बघा. दोघच होते सोबत, शेषशाही लखनलाल आणि पंढरीतले मालक प्रभू रामचंद्र. 2 जण आहेत. दोघं एकांतात बसल्याच्या नंतर विषय झाला. लखन, मी नाही म्हणत बरं, रामचंद्र म्हणतात, जी दादा भगवान शिवजींची स्थापना करायची आपल्याला. मग आपल्याला सामुग्री लागेल. आता हवन चालू आहे, यज्ञ चालू आहे इथं बापू. किती तीळ लागतील, किती जव लागतील, किती अक्षदा लागेल, किती सुपाऱ्या, किती हळकुंड, किती बदाम, किती खोबरं, किती खडी साखरेचे खडे, हे सगळं लिहून दिलं भूदेवांनी. गावरान तूप किती असावा, बसणारे कसे असावा, आवती टाकताना धोत्राच्या आतून तंबाखू चोळून नको खात जाऊ सुंबळ्या, जळून जाशील त्या होमात. तिथं नाही जळायचास, तितका पुण्यवान आहेस का तिथं जळायला, ते नंतर फुकीत आहे. विठाला 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 मर्यादा आहेत, पद्धतशीर आहेत, सगळं साहित्य. दोघांनी विचार केला आपल्याला प्रभूची स्थापना करायची शिवजींची. लखनलालजीनं सांगितलं, प्रभू आपण अष्टमा सिद्धीला सांगितलं तर सगळी सामुग्री तयार होईल. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं आपण वनवासात आहेत आणि वनवासातल्या व्यक्तीनं सिद्धीची मदत घ्यायची नाही. नियम आहे, आपण वनवासात आहेत, नाही घ्यायची मदत. नियम आहेत आपल्याला, आपण त्या चौकटीत आहोत, आपल्याला नाही मदत घेता येणार. ठीक आहे दादा,
प्रभू रामचंद्रानं सांगितलं, लखन सगळ्यात मोठी अडचण आहे आपल्या प्राण प्रतिष्ठेसाठी भूदेव कोणाला बोलवायचंय, ब्राह्मण कोण आणायचा आहे, कोण आहे ब्राह्मण? विद्वान पाहिजे आपल्याला, त्याला ज्ञान असलं पाहिजे कर्मकांडाविषयी, श्रद्धा असली पाहिजे त्याची, असा व्यक्ती आपल्याला पाहिजे. हे सगळ्या चर्चा 10-5 मिनिटं झाल्याच्या नंतर मारुतीराय सुद्धा ऐकत होते. पण मारुतीरायच्या बाजूला सर्वात मोठी एक वयस्कर व्यक्ती बसली होती. त्या व्यक्तीचं नाव होतं जामवंतजी. काम किती बेकार याच्यावर सांगतो हा, किती हरामखोर हो काम्या. या काम्यानं चांगल्याची घरं फुकली त्या बेट्यानं. लय भडवाय काम्या राजू, यानं चांगल्याची वाट लावली या काम्यानं. आणि मग कोण भूदेव कानायचा आहे? जामवंतजीनं सांगितलं, प्रभू सामुग्रीची काळजी करू नका आणि ब्राह्मणाची चिंता करू नका, दोन्ही गोष्टी मीच आणतो. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, जामवंतजी, कारण जामवंत रामायणात जामवंता इतकं वयस्करच कोणी नव्हतं असं मी नाही सांगत, पुराण सांगतंय. माझ्यावर नका विश्वास ठेवू, पाहावे पुराणी विचारून. आणि कधी कधी काय माहितीये का, आम्ही जे बोलतो का हे तुम्ही घरी गेल्यावर तपासलं पाहिजे, तर तुम्ही सुधारता. आणि तुम्ही सुधारले तर आम्ही नीट कीर्तन करू, नाही तर मग आम्हाला तर मग असंच. तुम्ही सुधारणं गरजेचं आहे, श्रोता सुधारणं गरजेचं आहे, तरी आम्ही नीट रस्त्याने चढू. आणि तुम्ही जर नाही सुधारले मग चाललं आमचं, याचं पाप तुम्हाला पण असतं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं, जामवंतजी आपण कोण ब्राह्मण आणणार, आणतो तुम्हाला रुचेल पचेल झेपेल आवडेल, हे बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, आवडेल असा घेऊन येतो. उड्डाण केलं, लंकेत पोचले. राज दरबारात जामवंतांनी प्रवेश केल्याबरोबर 65 खुर्च्या उंच, 65 पायऱ्यापेक्षा उंच असं सुंदरसं सिंहासन होतं सोन्याचं. त्या सिंहासनावरचा राजा कोणालाच खाली आला नव्हता, कोणालाच नाही. तो खाली आलाय एका अस्वलाला बघून. अस्वल म्हणजे जामवंतजी. कुळात अस्वलाच्या होते, ऋषाच्या कुळात होते, अस्वलाच्या कुळात. 65 पायऱ्या ओलांडून सोन्याचं सिंहासन ओलांडून खाली आले. एक सांगू राजे हो, त्या 65 पायऱ्यापैकी 9 पायऱ्या विशिष्ट होत्या, 9 पायऱ्या विशिष्ट होत्या. त्या 9 पायऱ्यापैकी मंदिरातले मालक सुद्धा एका पायरी खाली होते. माझी लायकी नाही त्यांच्या विरोधात बोलायची, पण रामायण सांगते भगवान शनिदेव सुद्धा एका पायरी खाली होते. काय राजा असेल होते, त्याला ग्रहाची सुद्धा किंमत नव्हती गुरुजी. इतकं वश केलं त्या राजाने, इतकं वश केलं, इतकं वश. तार 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 खाली आलेला आहे. जीवनात कोणाच्याच पुढं न वाकणारा लंकेचा राजा रावण जामवंतजीच्या पायाला हात लावणार तेवढ्या अवकाशात हात उचलला. राजे काय आमच्या सारख्या पशुचं दर्शन घेता? लंकेश मी पशु आहे, रीस आहे, मी अस्वल आहे लंकेश. काम किती हरामखोर सांगतोय. मग कामाच्या जर सलाम, काम म्हणजे तुरी कापणं, गहू कापणं, बराची काढणं हे नाही. काम म्हणजे वासना. विठाला विठाला कधीच न वाकणारा रावण वाकू लागला. पायाला स्पर्श करत होता, हात लावू दिला नाही. एक जणाने विचारलं, जामवंतजीच्या पाय का पडत असेल रावण? रावणाच्या आजोबाचे मित्र होते जामवंत. आणि जामवंतजीनं राजकारणात रावणाच्या आजोबाला फारसं मार्गदर्शन केलं. म्हणून रावणाचे आजोबा रावणाला जामवंताविषयी फारच मोठं सांगायचे. योग आलाय, आपल्या आजोबाला मदत करणारी व्यक्ती आज आपल्याला भेटली. प्रणाम काकाश्री. काय सेवा करू? नकोय काय? बसता का सिंहासनावर? नाही, आम्ही जंगलातली माणसं आहेत.
आम्हाला सोन्याची सिंहासनं काय करायची, सामान्य चपला की कोळी? आम्ही जंगलातली माणसं आहेत, रानटी माणसं आहेत, आम्हाला ते सिंहासन नकोय, माझं एक काम आहे. रावणानं सांगितलं, आणि तुमचं काम सांगायला तुम्ही स्वतः आले? मला चिठ्ठी पाठवायची असती, मी काय काम आहे ते विमानात पाठीलं असतं. मोठी माणसं असतात. जामवंतजीनं सांगितलं, नाही काम आहे. काय काम? भगवान शिवजींची स्थापना करायची. रावण 20 डोळ्यानं रडत होता, कारण रावणाचं आराध्य दैवत, गोड सदैवत कोण असेल तर भगवान शिवशंकर होते. रडू लागला रावण. जामवंताने विचारलं, लंकेश रडता? रावणानं सांगितलं, काका दादा काय पदव्या लावता येतील तितक्या, माझ्या अंतःकरणाच्या मंदिराची स्थापना आहे, माझ्या हृदयाची प्राणप्रतिष्ठा आहे. भगवान शिवजी माझं हृदय हृदय. चला कधी करायची? मुहूर्त काढलंय का? होय. जामवंतानं सांगितलं, लंकेश एक बोलू, भगवान शिवजीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तुम्ही येणार आहात ते मला माहित आहे, पण यजमानाचं नाव ऐकल्यावर येतान का? कोण आहे यजमान? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र यजमान आहेत. 10-5 सेकंदापुरता चुप बसला रावण. अरे अरे, आपला यजमान तर विरोधक आहे, त्याचं ना आपलं तर विस्तू वाढवा जात नाही गुरुजी. प्राणप्रतिष्ठा अंतःकरणाची, पण यजमान विरोधक आहे, कसं जायचंय? पण महाराज रावण ज्ञानी होता, ज्ञानी होता रावण. काही ठिकाणी मी चांगलं म्हणत नाही त्याला, ते वारकरी संप्रदायाचा आधार घेऊन. वारकरी संप्रदायाने रावणाला जुमानलं नाही का? बघा, ऐका, एखाद्या कीर्तनात सांगितलं असेल मी. पण रावण ज्ञानी आहे. रावणानं सांगितलं, माझ्या आजोबाच्या वयाच्या आत तुम्ही, माझ्या आजोबाला मार्गदर्शन करण्याचं फार मोठं योगदान तुमच्या जीवनात आहे, आणि त्याच्यातून मी उतराई होऊ शकत नाही, पण तुम्ही माझ्याकडे काम घेऊन आलात. अयोध्येचा राजा राम विरोधक जरी असेल तरी तुमच्यामुळं प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणणार, पौरोहित्य मी करणार. रावण तयार झाला. ऐका पुढचं. आता किती आनंद वाटावा, पण थोडीशी मनात शंका होती. आणि रावणानं विचारलं, महाराज काय राहिलंय सांगायचं? काही नाही, माझ्या रामचंद्राला भगवान शिवजीची स्थापना करायची, पण पूजेचं साहित्य काय काय लागेल? परवडायसारखं पाहिजे ना, परवडायसारखं परवडायसारखं. कुंकू किती म्हणले? पाव किलो बस होते, कारण कोणीच लाईत नव्हतं. बदाम किती? तर 24 किलो. कसं परवडायचं मला सांगा. रावणानं विचारलं, तुम्ही ह्या सामानाच्या बाबतीत इतका खेद शंका का? काही नाही, जसं तुमचं शिवजी दैवत आहे तसं माझं दैवत राम आहे, आणि ते राज्यात नाही, ते जंगलात आहे, घरी नाही. महाराज काय रावण विद्वान असलो गुरुजी. रावणानं जामवंताला सांगितलं, काका ज्याचा यजमान जंगलात आहे त्याचं साहित्य पुरोहितानं पुरवायचं असतंय. ज्याचा यजमान जंगलात आहे, ज्याचा यजमान संकटात आहे, ज्याच्या यजमानाजवळ काहीच नाही, त्याचं साहित्य पुरोहितानं पुरवायचं पाहिजे. हे त्रेता युगात रावणानं नमूद केलं. सरदार जी सरकार, साहित्य भरा. विमानात साहित्य भरलं, पूजा मांडल्या गेली. रावणानं स्वतः एका पत्नीला सांगितलं, हे प्रिय, 3 बावण्या चंदनाचे पाट देऊन टाक. कोणाच्याही बापाला नव्हते ते. रावण ठराविक ठिकाणी नेत होता, एक कुठेही नेत होता त्याला बसायला.
एक 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 पुन्हा नाही. आज 3 टाकलेत विमानात आणि तिन्ही पाट, 2 यजमानाला आणि 1 स्वतःला. पूजा मांडली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र त्या पाटावर बसले. एका पाटावर रावण बसलेले. आता रावणाला आव जाऊ बोलतोय बरं का, इतक्या पुरतं. येरी तर मी त्याला रावणे म्हणतोय. एका कामा करता फक्त वारकरी संप्रदायामध्ये स्वतःची पत्नी वगळता जगात कोण्याही जातीची बाई दिसली की तिला माय म्हणायचं, तो भारतातला 1 नंबरचा महाराज. आणि रावण या मार्कात नापास झालता म्हणून वारकरी संप्रदाय रावणाला मोजित नाही. इथं मार्क गेले रावणाची चुलीत. रावण महाराज बसलेले आहेत, प्रभू बसले. रावणाने पुन्हा 14 विमानापैकी 1 विमान अशोक वाटिकेत पाठवलं. त्या विमानामध्ये रावणाच्या 6 पत्न्या बसल्या. मंडोदरी वगळता, मंडोदरी नव्हती त्याच्यात. त्याच्या 6 पत्न्या बसल्या. आणि रावणानं काय काय शिकवलं असेल त्यांना, जाऊन सांगितलं सीतेला या विमानात आणा. त्या विमानात सीता आईसाहेब बसल्या. विमान पुन्हा समुद्राच्या तीरावर पूजास्थळी आलं. त्या विमानातनं खाली उतरल्या. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला शंका होती, मला यजमानाच्या पाठावर बसिलं आणि यजमानाचं लग्न झालेले, आता ह्या पाठावर कोणाला बसित, ह्या पाठावर कोणाला बसित. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी रावणाला एकच प्रश्न केलता, भूदेव नाव नाही घेतलं, ते बी लय बहादर हो महाराज, त्याचे इतकं डोकं कोणाला आहे का. देव चतुर 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 देव चतुर. जाणून अंतर वर्ततसे, जाणून अंतर वर्ततसे, अंतर वर्ततसे, जाणून अंतर वर्ततसे, जाणून अंतर वर्ततसे. देव चतुर देव चतुर, जाणून अंतर वर्ततसे, जाणून अंतर वर्ततसे, जाणून अंतर वर्ततसे. देव चतुर देव चतुर, जाणून अंतर वर्ततसे, जाणून अंतर वर्ततसे, जाणून अंतर वर्ततसे. काय चतुर आहे माझा विटेवरचा मालक मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. रावणाला लंकेश राजा वगैरे काहीच पदी नाही. भूदेव यजमानस्तस्तानवतशः, मला स्थानवत केले. सभार्या सस्थितायाम, पण या यजमानाला बायको आहे. हे आसन कोणासाठी. रावणानं सांगितलं कळेल यजमान, ते पण लय रगील, राम म्हणलंच नाही. ते का साधं होतं का, ते बी लयच रगील, तेही राम म्हणलंच नाही. यजमान कळेल. तितक्यात विमान येऊन आदळलं आणि रावणाची 6 पत्न्यापैकी 2 पत्न्या खाली उतरल्या आणि सीताई साहेबाच्या दंडाला धरून त्या आसनावर बसविलं. त्यावेळेला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे डोळे रडत नव्हते. रावणाच्या विद्वत्तेची कदर करून प्रभू रामचंद्राचं हृदय रडत होतं. हृदय काय विधवा आणि रावण, काय पुरुषार्थ हे रावण, काय धर्मनिरपेक्ष हे रावण, काय कर्मकांडातला अस्खलित विधवा आणि रावण. हृदय रडत होतं. हृदय हृदय बऱ्यापैकी प्रकारे. नंतर आता दक्षिणा काय द्यावी, जंगलात आहे, संकल्प सोडायचा, काय दक्षिणा द्यावी. रावणानं सांगितलं यजमान, ज्याचा यजमान जंगलात आहे त्याची दक्षिणा बी पुरोहितानच द्यायची, त्यानंच घ्यायची. काय डोकं असलो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला वाटलं युद्ध न करता सीता भेटलीच, काम जमलं नाही. दोघाची गाठ सोडल्याबरोबर पुन्हा सीता विमानात आणि अशोक वाटिकेत नेऊन. बापू प्रभू रामचंद्राने विचारलं, भूदेव माझी पत्नी मला प्राप्त झाली नव्हती, मी पूजे करता आणली होती.
त्याची बायको जिवंत आहे, त्याला बिना एकट्याला बसताच येत नाही. माझ्या शिवजीनं मला मान्य केलं नसतं म्हणून मी पूजेपुरती आणली, आता नाही. कालांतराने रावण मृत्यू पावला. यमधर्माच्या दरबारात रावणाला अधिष्ठान प्राप्त झालं. मंदोदरीची खना नारळानं वटी यमधर्माच्या धर्मपत्नीने केली. महाराज वैकुंठातनं दोन्ही देवता पाहत होत्या, लक्ष्मी आईसाहेब पाहत होत्या आणि विटेवरचे मालक सुद्धा पाहत होते. रावणाचा पुरुषार्थ पाहून जगाचा बाप रडत होता, आईसाहेबाचं अंतःकरण रडत होतं. प्रभू, मी अशोक वाटिकेत असताना सुद्धा पूजेसाठी लंकेशानं इथपर्यंत आणलं. हे दोन्हीचा कर्तव्याचा भाव रडत होता. पण सीताई साहेबांनी सहज एक वाक्य वापरलं, मारला का? मारला कशा करता? विश्वाच्या बापानं सांगितलं, सीते मला विचारू नकोस, तू श्रुतीला विचार. आणि न्याय श्रुतीकडे असतो. श्रुती जगातली पहिली पत्रकार. आणि श्रुतीला ज्या वेळेला लक्ष्मी आई साहेबांना विचारलं, माय माझ्या मालकासाठी एवढं काम रावणानं तिथं गोड करावं तरी मारला का? श्रुतीनं सांगितलं, आई साहेब याचा काम उतवालता. पहा त्या रावणा काय झाले. किती मोठा रावण. परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग, दशशीर रावण के गए पर नारी के संग. इतका कामी चित्र, इतका काम आहे हरामखोर, ज्याच्यासाठी देवाचं अंतःकरण रडावा. पण त्याच देवानं कामाचा गुरुळा घेतलेल्या रावणाला 2 वाजून 18 मिनिटाला आपटू आणलं. इतका कामी चित्र. विठ्ठल 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 कामानं चांगल्यांची फजिती केली. कामाजी कोतवालयाने नाडिले बहुतासे, कामाजी कोतवालयाने नाडिले बहुतासे. हरिहराचे अब्रू घेसी भय नाही त्यासे. हरिहराचे अब्रू घेतो भय नाही त्यासे. जमदग्नी दुर्वास नाडिले महान ऋषी. क्रोधाचे क्रोधतार तो हे मिळाला त्यासी. कामाजी कोतवालियाने नाडिले बहुताशी. हरी हर